नमस्कार. मी उद्धव तुळशीबागवाले. आज आपण थोडी म्युच्युअल फंडाच्या टॅक्सेशनची माहिती करून घेऊ. म्युच्युअल फंडामधील डिव्हिडंड हा पूर्णपणे टॅक्सेबल असतो. म्युच्युअल फंडातील जे काय आपण स्विच करतो, रिडम्शन करतो, हे देखील टॅक्सेबल असते कॅपिटल गेन अंडर खाली. कॅपिटल गेन म्हणजे काय? आपण आपले म्युच्युअल फंडाचे युनिट्स विकत घेतो आणि विकतो. ह्याच्यामधला जो काही आपल्याला नफा मिळतो तो कॅपिटल गेन म्हणून धरला जातो. म्युच्युअल फंडामध्ये दोन प्रकारचे कॅपिटल गेन धरले जातात. एक आहे इक्विटी ओरिएंटेड, एक आहे डेब्ट ओरिएंटेड. वेगवेगळ्या स्कीम म्युच्युअल फंडांनी वेगवेगळ्या कॅपिटल गेन खाली तयार केलेले आहेत. टॅक्सेशन तसे लागू होते. इक्विटी कॅपिटल गेन जे आहेत यांचा कालावधी जो आहे हा शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म अशा दोन ठिकाणी डिवाईड केला गेला आहे. इक्विटी म्युच्युअल फंडाचे युनिट्स जे 1 वर्षाच्या आतमध्ये काढले जातात ते शॉर्ट टर्म कॅपिटल गेन खाली धरले जातात. जे 1 वर्षानंतर काढले जातात ते लाँग टर्म कॅपिटल खाली गेन धरले जातात. तसेच डेट म्युच्युअल फंडाचे युनिट देखील असेच गृहीत धरले जातात, पण इथं कालावधीचा मात्र जरूर फरक आहे. डेट म्युच्युअल फंडाकरता जे युनिट्स 3 वर्षाच्या आतमध्ये काढले जातात ते शॉर्ट टर्म कॅपिटल गेन खाली धरले जातात. जे लाँग टर्ममध्ये काढले जातात ते 3 वर्षानंतर काढले ते लाँग टर्ममध्ये गृहीत धरले जातात. सध्याच्या काळाप्रमाणे टॅक्सेशनचा रेट जर आपण बघितला तर डिव्हिडंड हा पूर्णपणे इन्कममध्ये ॲड केला जातो. थोडक्यात त्याचा टॅक्स रेट हा तुमच्या इन्कम स्लॅबप्रमाणे असतो. इक्विटी युनिट्सचा रेट माझा कॅपिटल गेन खाली गृहीत धरला जातो. त्याच्याकरता जे युनिट्स आपण 1 वर्षाच्या आतमध्ये काढतो त्याला 15% आहे. जे 1 वर्षानंतर काढतो त्याला 10% आहे. डेट फंडामधील जे युनिट्स मी 3 वर्षाच्या आतमध्ये म्हणजे शॉर्ट टर्म कॅपिटल गेन लागतो ते युनिट्स तुमच्या इन्कम टॅक्स स्लॅबप्रमाणे ॲड केले जातात. जे लाँग टर्म आहेत त्याचा तुम्ही इंडेक्सेशन बेनिफिट घेऊन 20% टॅक्स भरू शकता. इथे एक लक्षात घ्या की तुम्ही जेव्हा स्विच करता तेव्हा खूप लोकांचा समज आहे की मी पैसे काढले नाही आहेत, पण जेव्हा तुम्ही स्विच करता तेव्हा एका स्कीममधून पैसे रिडीम होतात आणि दुसऱ्या स्कीममध्ये इन्व्हेस्ट केले जातात. तिथेही कॅपिटल गेन हा लागू होतो. थोडक्यात प्रत्येकाने आपल्या वर्षभरात केलेल्या सगळ्या गोष्टींचा आढावा जरूर घ्या आणि त्याप्रमाणे योग्य कॅपिटल गेन कॅल्क्युलेट करून टॅक्स येत असेल तर भरावा. धन्यवाद.